नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मी इकडे आलेले आहे मेहंदी लावायला। जे रोडवरती मेहंदी लावायला बसतात त्यांच्याकडे आलेले आहे, कारण अचानक वेळी मला मेहंदी लावायला कोणीच भेटलं नाही। मी चाललेले आहे माझ्या पुतण्याच्या हळदीला। तर इकडे मोहतरमेढ रवलेली आहे आणि हळदीची तयारी चालू आहे। तर आमच्याकडे ज्या रीतिरिवाज आहेत त्या तुम्ही या व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। कळस मांडलेला आहे आणि कळसाभोवती कळसाच्या आतमध्ये 4 पाट ठेवलेले आहेत आणि त्या पाटावरती तांदूळ पाणी असं टाकायचं असतं। तर बघा आमच्या हातामध्ये तांब्या आहे पाण्याने भरलेला, नवरा मुलाच्या हातामध्ये पाण्याचा विडा आहे, त्याच्यावरती तांदूळ आहेत आणि जी मोहतरमेढ आहे ती त्या नवरा मुलाच्या हातामध्ये जो विडा आहे त्याच्यावरती तांदूळ देते, मग तो बघा पाटावरती टाकत आहे। तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे रीतिरिवाज वेगळे आहेत। तर आमच्या इकडचे जे रीतिरिवाज आहेत ते तुम्ही जरूर बघा आणि तुमच्याकडे असे कुठल्या प्रकारचे रीतिरिवाज आहेत का ते सुद्धा आम्हाला सांगा, कमेंट करून सांगा। तर आमच्याकडे रीतिरिवाजांना लग्नामध्ये शुभ कार्यामध्ये खूप मानलं जातं। हळदी कुंकू याला आम्ही खूप मान देतो म्हणजे मान आहेच व आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही मान सन्मान देत आलेलो आहोत, तर आम्ही सुद्धा देतो। आणि इकडे आमच्या सगळ्या जावा मुली सुना रिलेटिव्ह असे सगळेजण आलेले आहेत, म्हणजे जे जवळचे आहेत ते सगळे जमलेले आहेत। तर माझ्या पुतण्या म्हणजे माझ्या चुलत दीराचा मुलगा आहे। आता ते हयात नाही आहेत माझे दीर, पण जाऊबाई आहेत आणि 2 नंबरच्या मुलाचं त्यांच्या लग्न आहे। तर इकडे कळस मांडलेला आहे, त्यांच्या मोठ्या मुलगीने कळस आणलेला आहे, गारवा आणलेला आहे, गारवामध्ये लाडू आणलेले आहेत। गारव्यामध्ये गावाला पुरणपोळ्या भाकरी असं सगळं नेलं जातं, पण मुंबईसारख्या सिटीमध्ये एवढं सगळं करू शकत नाही, तर लाडू केळी असं सगळं ठीक आहे। म्हणजे तरी पण खूप रीतिरिवाजाप्रमाणे लग्न कार्य हळदीचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तर इकडे नवऱ्या मुलाला मस्त मंडोळ्या बाशिंग बांधलेला आहे आणि मोहतरमेढेने पहिलं आता तेल लावते। नवऱ्या मुलाला पहिलं तेल लावायचं आणि मग नवऱ्या मुलाला मोहतरमेढ जी असते तर तिने पहिला हळद लावायची, अंगावरती पाणी घालायचं, हे सगळं मोहतरमेढने सुरुवात करायची। म्हणजे मुहूर्तमेढ तिच्या नावावरती काढलेली असते ना, म्हणून मुहूर्तानं सगळं केलं जातं, म्हणून मुहूर्तमेढ म्हटलं जातं। तर फोटोग्राफर सुद्धा बघा छान सगळं फोटो काढत आहे आणि आम्ही सगळ्याजणी मोहतरमेढने लावल्यानंतर मग आम्ही सगळ्याजणांनी छान सुरुवात केली। तर आता इकडे आणलेले आहे चाळण आणि चाळणीमध्ये सुद्धा पाणी घालून नवऱ्या मुलाच्या अंगावरती म्हणजे शॉवर टाईप असं आता ह्या रीती आलेत ना, म्हणून तर आता नवरा मुलाच्या अंगावरती पाणी घालत आहे चाळणीमधून। नवऱ्या मुलाला जवळजवळ 4 बहिणी आहेत, एक वहिनी आहे। आता ही वहिनी आहे तर सगळ्यांना गावाला कसं मांडवामध्ये कळसामध्ये पाणी घालतात, पण इकडे तशी सोय नाही आहे, म्हणून फक्त डोळ्यांना पाणी लावलं आणि हळदी कुंकू लावलं, कुंकवाचा मळवट भरला सगळ्यांना। तर आता इकडे हळदी कुंकवाचं जे ताट आहे ते घेऊन कुंकवाने सगळ्यांना मळवट भरलेला आहे। आता आम्ही भाऊबंद म्हटल्यानंतर माझं कर्तव्य आहे सगळ्यांना मळवट भरणं कुंकवाचा। तर सगळ्या लेकी जावा सुना सगळ्यांना असं माम्या सगळ्यांना कुंकवाचा मळवट इकडे भरलेला आहे। तर मंडळी तुमच्याकडे कुंकवाचा मळवट भरतात का नक्की सांगा मला कमेंट करून, कारण आमच्याकडे बघा कुंकवाचा मळवट भरल्यानंतर लग्नामध्ये हळदीमध्ये खूप छान वाटतं। सगळ्यांचे चेहरे बघा हळद लावल्यानंतर कुंकवाने मळवट भरल्यानंतर किती छान दिसतात, अगदी ट्रेडिशनल सगळे दिसतात। आणि हळदी कुंकवाचा खूप मोठा मान आहे
लग्न कार्यामध्ये, हळदी कुंकवामध्ये, हळदीमध्ये तर सगळ्या नवऱ्याच्या ज्या बहिणी आहेत, नवऱ्याची वहिनी आहे, नवऱ्याच्या माम्या आहेत, नवऱ्याच्या चुलती आहे, तर सगळ्यांना मी इकडे कुंकवाचा मळवट भरलेला आहे हळदीच्या वेळी. आणि जे जेंट्स म्हणजे त्यांचे नवरे, तर सगळ्या नवऱ्यांना इकडे अष्टगंधाने नाम सुद्धा वाढलेलं आहे. प्रत्येक भागामध्ये ज्या रीती आहेत ना, तर त्या पद्धतीनेच इकडे रीती सुद्धा जोपासलेल्या आहेत. तुमच्याकडे अशा रीतीभाती आहेत का? तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. इकडे ही एक छोटीशी आमची नात आहे, तर तिला सुद्धा मळवट भरायचा होता, तर ती सुद्धा माझ्या जवळ आली आणि मला सुद्धा कुंकवाचा मळवट भरा. मग तिला सुद्धा कुंकवाचा मळवट भरला. इकडे मला सुद्धा कुंकवाचा मळवट भरलेला आहे. बघा, मला सुद्धा कुंकवाचा मळवट लावत आहेत. आणि सगळ्यांच्या कपाळावरती बघा तुम्ही, कुंकवाच्या मळवटने चेहरा किती खुलून दिसतोय प्रत्येकाचा. आणि सर्वांनी पिवळ्या साड्या घातलेल्या आहेत, काही जणांनी पिवळे कुर्ते घातलेले आहेत. तर हळदीला आमच्याकडे अशी सगळी मज्जा असते, खूप मजा येते. हळदीमध्ये, लग्नामध्ये डीजे लावले जातात, जेवण बनवलं जातं, प्रत्येकाला जेवायला दिलं जातं. शिवाय प्रत्येकाला हळद लावली जाते. मुलं सुद्धा हळद खेळतात. नवऱ्या मुलाचे जे मित्रमंडळी असतात ते सुद्धा हळद खेळतात. एवढीच असते लग्नामध्ये मजा. तर प्रत्येक जण आपापली हौस करून घेतो. इकडे आता सगळेजण फॅमिली फोटो काढत आहेत. सगळे फॅमिली मधले आम्ही जमलेलो आहोत. तर सगळ्यांचा एक फॅमिली फोटो हळदीचा तर तो काढत आहोत. फोटोग्राफरवाला सुद्धा सगळ्यांना सांगत आहे कसं राहायचं, कसं काय करायचं, कसे फोटो शूट करायचे.
आता इकडे काही जेंट्स लोक जे आहेत ते फोटो काढायचे राहिले होते, तर त्यांचा सुद्धा इकडे फोटो काढत आहेत. तर आता इकडे पाहू शकता हळदीचं ताट, जी भिजवलेली हळद आहे नवऱ्या मुलाला लावायची, अगदी विड्याच्या पानांमध्ये, झेंडूच्या फुलांमध्ये सजवून इकडे आणलेली आहे नवऱ्या मुलाला लावण्यासाठी. तर जिच्या नावावरती मुहूर्त काढलेला आहे लग्नाचा, तर ती मुहूर्त मेढ पहिलं नवऱ्या मुलाला हळद चढवणार आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या महिला हळद लावणार. आता इकडे पहिलं मुहूर्त मेढ नवऱ्या मुलाला हळद लावत आहे, हळद चढवत आहे. आंब्याच्या पानाने पायापासून मुलाला हळद लावायची. पहिलं पायांना लावायची, मग हाताला लावायची, मग गालाला लावायची. अशा पद्धतीने हळद चढवली जाते. मुलाच्या मामी जी आहे तर तिच्या नावावरती मुहूर्त मेढ काढलेली आहे. आणि त्यानंतर मग आता मी सुद्धा हळद लावत आहे. सगळ्या महिला आता हळूहळू मुलाला हळद लावत आहेत. आणि मग आम्ही बाकीच्यांना सुद्धा आता हळद लावणार आहोत. म्हणजे बाकीच्या ज्या महिला आहेत, म्हणजे चुलत्या, बहिणी, वहिनी, मुलाची आई, आजी, मामी, सगळ्यांना आता आम्ही हळद लावणार आहोत. आता इकडे मी नवऱ्या मुलाच्या आईला घेऊन आलेली आहे, कारण कळसामध्ये आईला सुद्धा हळद लावली जाते, आईला सुद्धा पाणी घातलं जातं. तर नवऱ्या मुलाच्या आईला मी इकडे हळद लावण्यासाठी बसवलेलं आहे आणि आम्ही सगळेजण आता हळद लावत आहोत.
नवऱ्याच्या आईने नवऱ्याला हळद लावली आणि आता इकडे कळसामध्ये नवऱ्याच्या वहिनीला सुद्धा आता हळद लावायची. तर इकडे नवऱ्याच्या वहिनीला सुद्धा कळसामध्ये पाठावरती बसवून तिला सुद्धा आता इकडे आम्ही हळद लावत आहोत. तर आमच्या इकडच्या रीतिरिवाजी तुम्ही बघितल्या ना, किती सुंदर आहेत. खूप मजा येते अशा कार्यक्रमामध्ये, खूप छान वाटतं. ही नवऱ्याची मोठी चुलती आहे, तिला सुद्धा आम्ही हळद लावली. नवरा मुलाचे चुलते मोठे त्यांना सुद्धा इकडे आम्ही हळद लावत आहोत. ही नवऱ्या मुलाची बहीण आहे संतोषी, हिला सुद्धा हळद लावली. बाकीच्या ज्या बहिणी आहेत, वर्षा आणि छोटी बहीण आहे तिला, अशा सगळ्यांना आम्ही इकडे हळद लावलेली आहे. आमचे मोरे साहेब आणि मी, आम्ही दोघं सुद्धा आमच्या पुतण्याला हळद लावत आहोत. आणि आमचा फोटो सुद्धा काढत आहेत. प्रत्येक जण इकडे एकमेकाला हळद लावण्याच्या घाईमध्ये आहेत आणि प्रत्येक जण खूप मजा करत आहे. इकडे आमच्या जाऊबाईंची आई आपल्या मुलगीला अगदी प्रेमाने हळद लावत आहे. आणि इकडे खूप मोठ्याने डीजे लाईट्स खूप मोठ्याने चालू आहेत. मुलाचे मित्र वगैरे सगळे येऊन त्याला हळद लावत आहेत.
आता इकडे ज्या घरच्या मुली आहेत, जावा आहेत, त्यांना आहेर करत आहोत. तर मोरे साहेब आणि मी यांच्या मोठ्या जावाई आणि मोठ्या मुलगीला आहेर करत आहोत. तर पहिली कपाळाला अष्टगंधाचा टिळा लावून मग त्यांना पांढरी टोपी घालून त्यांच्या अंगावरती टॉवेल घालून त्यांच्या हातामध्ये पॅन्ट पीस, शर्ट पीस आणि तांदूळ, नारळ असं देत आहोत. आणि त्यांच्या मुलगीला साडी, ब्लाऊज आणि ओटी. तर अशा प्रकारे सगळ्या मुलींना आता आम्ही इथून पुढे आहेर करणार आहोत. ते 2 नंबरचे जावई आणि त्यांची मुलगी संतोषी. तर त्यांना सुद्धा कपाळाला अष्टगंध लावून टोपी घातलेली आहे आणि अंगावरती टॉवेल टाकून त्यांना सुद्धा पॅन्ट पीस, शर्ट पीस, नारळ आणि मुलगीला साडी, ओटी देऊन इकडे त्यांचा सुद्धा मान दिलेला आहे. त्यांना सुद्धा हे त्यांचे मुलाचेच मोठे चुलते आणि चुलती हे गावी असतात. यांना सुद्धा अष्टगंध लावून टोपी घालून टॉवेल टाकून त्यांना सुद्धा पॅन्ट पीस, शर्ट पीस आणि आमच्या जाऊबाईंना हळदी कुंकू लावून त्यांना सुद्धा साडी, ओठी असं आम्ही मान दिलेला आहे. हे त्यांच्या मोठ्या सूनबाईचे आईवडील. तर त्यांना सुद्धा टॉवेल, टोपी, पॅन्ट पीस, नारळ आणि तिच्या आईला सुद्धा साडी असं आम्ही देत आहोत. अशा प्रकारे सगळ्यांना लग्नामध्ये मान सन्मान केलेले आहेत. इकडे आम्हाला सुद्धा मोरे साहेबांना अष्टगंध लावून डोक्यावरती टोपी ठेवलेली आहे आणि आता पॅन्ट पीस, शर्ट पीस, नारळ आणि मला साडी, ओटी हे सुद्धा आम्हाला सुद्धा लग्नामध्ये मान दिलेला आहे. इकडे आता आम्ही सगळेजण छान छान फोटो काढत आहोत. फोटो काढून आता आम्ही जेवायला जाणार आणि जेवण झाल्यानंतर लगेचच आता आम्ही निघणार आहोत. कारण रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. आम्हाला सुद्धा कांजूरमार्गला पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे खूप उशीर होणार म्हणून मग आम्ही आता घाई करत आहोत. फोटो झाल्यानंतर लगेचच आता जेवायला बसणार आहोत. जेवण आटोपलं की मग आम्ही आता निघणार आहोत. तर इकडे सुद्धा नवऱ्या मुलाच्या आईला तिच्या माहेरहून आणलेला आहेर तो इकडे त्यांची आई आणि त्यांची वहिनी देत आहे. जेवणामध्ये इकडे व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी आणि रायता ठेवलेला आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा. चला तर मंडळी, काळजी घ्या.